भारतीय पिछड़ा शोषित संघटन लसाकम सप्तरंगी साहित्य मंडळ व बामसेप यांच्या संयुक्त विद्यमाने काल नांदेड येथील विसावा पॅलेस येथे 4थ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर गोविंद राम देनेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन शिक्षक व कर्मचारी संघाचे DM हनुमंते होते। या राज्यस्तरीय परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष फारुख अहमद यांनी शिक्षणाच्या बाजारीकरणाचे बहुजन समाजावर होणारे परिणाम यावर व्याख्यान दिले, तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान दिले। तर आज राज्यस्तरीय शिक्षण हक्क शिक्षण परिषद या ठिकाणी होऊ घातलेले आहे। विशेषतः ही शिक्षण हक्क परिषद जे आहे ते नवीन एज्युकेशन धोरण 2020 या अनुषंगाने आयोजित केलेले आहे। या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणाचे फायदे तोटे हे या अनुषंगाने हे जरी असलं तर एक नवीन शैक्षणिक धोरण हे विशेषतः भारताच्या दृष्टिकोनातून अनुकूल होतं आणि आहे, पण त्याचं अंमलबजावणी जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही। त्यामुळं या ठिकाणी आतापर्यंत 3 शैक्षणिक बदल करण्यात आले होते। 3दा 1968ला, नंतर 86ला आणि आता 2020ला। 2020चं हे खूप म्हणजे देश पातळीवरून सर्वेक्षण करून हे NEP तयार केलेले आहे। विशेषतः ग्रामीण क्षेत्रातील लोकांना नजर म्हणजे समोर ठेवून हे शैक्षणिक धोरण राबविलं जात होतं, पण त्या शैक्षणिक धोरणाचं इम्प्लिमेंटेशन जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही असं दिसून येते। खरं तर आधुनिकीकरण AIच्या जगात हे खरं तर AIला जर जुळून घेतलं, AI आणि तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास, तर नक्कीच हे इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीने झालं तर नवीन शैक्षणिक धोरण हे चांगलं आहे। पण शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालंय आज, पण शिक्षणाचं सार्वत्रिकरण जरी झालं असलं तरी गरीब हा शिक्षणापासून दूर होत चाललेला आहे। हे कुठेतरी गळती थांबली पाहिजे, याचाही आपण विचार केला पाहिजे। या ठिकाणी एवढं सांगतोय, सरांना या ठिकाणी अनेक विषयावर हे आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये खाजगीकरण आहे, शिक्षणाचं नवीन धोरण कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं पाहिजे, विविध विषयावर प्रश्नोत्तर चर्चा होणार आहे। त्याच्यात डिटेल वक्ते आपली भूमिका मांडतील। फक्त या उद्घाटन सत्रामध्ये मला एवढं सांगायचं की शिक्षणाचं जे NEPचं जे नवीन धोरण आहे त्याचं जर सरकारनं चांगल्या पद्धतीने जर सार्वत्रिकरण केलं आणि GDPच्या पद्धतीने शिक्षणावर खर्च 6% जर केला तर नक्कीच हे धोरण चांगल्या पद्धतीने राबवू शकतो, एवढं या ठिकाणी सांगतो। राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचं आयोजन नांदेड येथे करण्यात आलेलं आहे। या परिषदेमध्ये शिक्षणाच्या खाजगीकरण आणि बाजारीकरणावर भर देण्यात आलेला आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जे भारताचे संविधान निर्माते आहेत, त्यांनी शिक्षणाला ही गुलामगिरीतून मुक्त करण्याचं साधन आहे असं संबोधलेलं आहे। आणि मुळात या शिक्षण हे राज्य सरकारने त्याचं राष्ट्रीयकरण करून त्याचं सर्व गोरगरीब लोकांना सर्वांना हे शिक्षण मोफत मिळावं याची तरतूद घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे। आणि त्याच मूलभूत अधिकारावर गदा आणण्यासाठी या ठिकाणी आताचे जे राज्यकर्ते आहेत शिक्षणाचं बाजारीकरण करतात, त्याचं खाजगीकरण करतात, त्याचे भरमसाठ फी वाढविल्या जाते आणि फी वाढविल्यामुळे त्या गोरगरीब लोक, जी जनता आहे, बहुजन वर्ग आहे, कष्टकरी आहेत, 12 बलुतेदार आहेत, या सर्वांना ह्याच्यापासून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं हे एक षडयंत्र आहे। आणि या षडयंत्राला आपल्याला जर समजा या षडयंत्रावर मात करायची असेल तर अशा परिषदांचं आयोजन करून आपल्याला या ठिकाणी सर्व जनतेत जागरूक करून आपल्याला एकत्रित येऊन हा लढा देणं आवश्यक आहे। आज या ठिकाणी शिक्षणाचं बाजारीकरण आणि खाजगीकरणावर या ठिकाणी शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही महाराष्ट्रातील 4थी शिक्षण परिषद आहे आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी आज लाभलेलो आहे। मी प्राध्यापक गोविंद राम देनेवार, धोंडा महाराज कॉलेज देगलूर। मित्रांनो, आज तुम्हाला माहित आहे की शिक्षणामध्ये झालेला सोसवाट आणि पदव्याचं होणारं वाटप हे कोणत्या पद्धतीनं होतं। शिक्षणाचं बाजारीकरण म्हणजे नेमकं काय, खाजगीकरण म्हणजे नेमकं काय। खाजगीकरण आणि बाजारीकरण यामध्ये खूप तफावत आहे। खाजगीकरणामध्ये क्वालिटी मिळेल, पण बाजारीकरणामध्ये एखाद्या विषयाची क्वालिटी मिळणार नाही, एखाद्या मुद्द्याची क्वालिटी मिळणार नाही, शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहणार नाही। यासाठी आपण कुठेतरी चिंतन करावं, मंथन करावं, या उद्देशाने ही शिक्षण परिषदेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे।
या शिक्षण परिषदेमध्ये आपण जर विचार केला तर आजच्या घडीला जे मुक्त व्यापार व्यवस्थेमध्ये, जागतिकीकरणामध्ये, खाजगीकरणामध्ये आणि उदारीकरणामध्ये, या खौजा संस्कृतीमध्ये शिक्षणाचं जे वाटोळं होत आहे, आज गरिबाची मुलं गरीबच राहत आहेत. एकीकडे आहेरे वर्ग भरपूर प्रचंड मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, पण दुसरा जो नाहीरे वर्ग आहे तो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, पण तिथे शिक्षक नाहीत. म्हणजे जिथं विद्यार्थ्यसंख्या खूप आहे पण शिक्षक नाहीत, आणि जिथं विद्यार्थ्यसंख्या नाहीत तिथं शिक्षक नाहीत, म्हणून शाळा बंद करण्यात येत आहे. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे शिक्षणाचं बाजारीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे. आजचे शासनाचे धोरणं हे कुठेतरी चुकत आहेत. यावर मंथन व्हावं या उद्देशाने या शिक्षण परिषदेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. दुसरा मुद्दा राहिला की NEPचा. NEP 2020 मध्ये शिक्षण हे कोणत्या धर्तीवर दिलं जाणार आहे? NEP 2020 मध्ये शिक्षण हे कुशल विद्यार्थ्यांना, कुशल रोजगारांना, कुशल माणसांना आणि कुशल नागरिकांना शिक्षण मिळणार आहे आणि कौशल्याधारित शिक्षण पद्धती विकसित होणार आहे. पण NEP मध्ये सर्वसामान्य माणूस टिकेल का? सो NEP मध्ये सर्वसामान्याचे शिक्षणाचे व्यवस्थित त्याला मार्गदर्शन मिळेल का, याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी या शिक्षण परिषदेचं आयोजन आपण केलेलं आहे. या शिक्षण परिषदेला अनेक नांदेडमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की खौजा धोरणामध्ये, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामध्ये हे गरिबांना शिक्षण मिळणं खूप अवघड आहे, आणि त्या गरिबाकडे कुठेतरी शासनाने लक्ष द्यावं या उद्देशानं या शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.